वडाला प्रदक्षिणा केल्या, पाया पडली. पाया पडल्यानंतर घरात आली आणि घरात आल्याबरोबर दारात पाहिलं तर बाबाने कामावून आलेले सॉक्स टाकून दिले होते. म्हणली मुडद्याचा वैताग आलाय, दिवसभर का फिरत होती? का फिरत होती? ज्यांनी ज्यांनी उपवास केला, आज ज्यांनी ज्यांनी वडाला फेरे मारले, त्यांना मला त्यांच्या पायावरती नतमस्तक होतो. पण का मारले याचं कारण जर शोधलं असेल, मला विचारायचंय की ज्याच्या निमित्तानं, ज्याच्यासाठी, ज्याच्या आयुष्याची आणि दोरी खऱ्या अर्थानं तिथं तुम्ही विणत होता, त्याच्या पाया पडणाऱ्या किती आहेत? जरा हातवरती करा. अरे त्या वडाला फेऱ्या मारल्यानंतर तरी चालेल, पण असणाऱ्या पतीला आयुष्यभर सुखात सांभाळलं ना, आयुष्यभर सुखात सांभाळलं. वडाला जायची गरज नाही. त्याचं कारण अजून असं आहे, विज्ञान सांगतंय की खऱ्या अर्थानं स्वामी समर्थ ज्या ठिकाणी आहेत त्यांनाही वटवृक्ष खूप आवडत होता. मायबापा खूप वटवृक्ष आवडतो. प्रत्येक ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी देवस्थान आहे त्या ठिकाणी वटवृक्षाचा वास आहे. त्याचं कारण असं आहे, आता ती तुमची कथा झाली, सतीनं सावित्रीनं खऱ्या अर्थानं आपल्या पतीचं आणि यमाकडून पाठीमागे आणला. आज मला एक गोष्ट सांगा, खरंच यमाकडून आणण्याची ताकद किती आहे? पण फेसबुकला फोटो काढून स्टेटस लावायला सगळ्यांनी मेकअप केला होता. कशासाठी? नवरदेवाचं काय घेणं देणं नाही आहे का? आणि आहे तर मग नवरदेवाच्या पाया किती पडल्या तर दोघीच जणी म्हणल्या. ही शोकांतिक आहे. कलियुगाच्या बाजूला आपण तुम्ही आम्ही चाललो. वास्तविक पाहता ज्या वेळेस पहिल्यांदा आम्ही इथं आलो, कथा संपन्न झाली आणि त्या दिवशी मनात एक संकल्प आला की इथं स्वामी समर्थांचं एवढं मोठं मंदिर झालं, त्याचा वटवृक्ष वाढावा. आणि म्हणून आजच्या पौर्णिमेच्या दिवशी खऱ्या अर्थानं औचित्य साधून दयानंद शेठ बरोबर बोलणं झालं. त्यांना म्हटलं इथे एक वडाचं झाड पाहिजे. म्हणले महाराज आम्हाला लावता येत नाही, कुणीतरी लावावं. म्हणलं कोणाला नाही जमलं तरी चालेल, आज वटपौर्णिमा आहे, 2 वडाची झाडं इथं उपलब्ध झालेत, आज आपण त्याला लावणार आहोत. या ठिकाणी वटवृक्षाची लागवड आपण करायची असेल, वास्तविक पाहता हे सगळं करत असताना या पर्यावरणाचा समतोल राखावा म्हणून पूजण्यापुरता का होईना पण वड आणि सांभाळणं तुमचं काम आहे. तुमच्या पायावरती डोकं ठेवतो आणि आईच्या अंतकरणाने तुम्हाला एक विनंती करतो की पुढल्या वर्षी जर तुम्हाला वड पूजायला वडच राहिला नाही तर पूजणार कशाला. म्हणून प्रत्येक बाईनं जर विचार केला, प्रत्येकीने एक वड जर सांभाळला, लावला आणि तो जर जगवला तर 46 अंश डिग्री सेल्सिअस तापमान होणार.